नमस्कार मित्रांनो, हनुमंत भोपाळे या चॅनलवरून आपलं स्वागत आहे. आपल्याला मन हरणं आणि मनानं हरणं या दोन गोष्टी मानवी जीवनामध्ये अतिशय घातक ठरतात. मन हरणं म्हणजे काय? मन पराभूत होणं. आणि मन हरवणं म्हणजे काय? ज्या ठिकाणी मन राहायला पाहिजे, म्हणजे तुमचं जे काही विधायक ध्येय आहे त्या ठिकाणी मन राहायला पाहिजे, तरच ध्येय प्राप्ती होते. मन तिथं न राहता कुठेही राहत असेल, कुठेही जात असेल तर ते, आणि कुठेही चाललंय तर मन हरवलं चाललंय. तर या मनानं हरलेल्या मन जर हरलेलं असेल तर माणूस कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही मित्रांनो. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मनानं हरू नका. मन जर हरलं तर तुम्ही हरता. मन जर जिंकलं, मनानं जिंकलो असं वाटलं तर तुम्ही जिंकता. म्हणून असं म्हटलं जाते, विजय अगोदर मनात निश्चित होत असतो. मनामध्ये जेव्हा विजय निश्चित होतो, यस मी यशस्वी होणारच आहे, मला जगातली कुठली शक्ती यशापासून रोखू शकणार नाही, असं जर तुमचं मन वारंवार सांगत असेल आणि असाच संदेश तुम्ही मनालाही वारंवार देत असेल तर तुमचं मन विजयी होते. आणि ज्यांचं मन विजयी होते ते विजयी होतात मित्रांनो. जीवनामध्ये मनाला विजयी करण्यासाठी मनाची साधना अतिशय गरजेची गोष्ट आहे. मनाची साधना करणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणूनच तुकोबारायाने म्हटलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन केले तैसे होय, धावडेले ते जाय, असंही संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ज्याला मन जिंकता येते त्याला जग जिंकता येते असं देखील म्हटलं जातं. अशा परिस्थितीमध्ये मनाला, आणि मन कोणतं विजयी मन बनू शकते मित्रो? ज्या मनाला तुम्ही जे खाद्य देता ना, ते खाद्य आणि मनाला दिलं जाणारं खाद्य आणि मनाला दिलं जाणारं प्रशिक्षण, या दोन मुद्दे आपण बघितले पाहिजे. उदाहरणार्थ, जे एखादा घोडा आहे त्या घोड्याला चांगलं खाद्य दिलं जात असेल, दुसरी गोष्ट त्याला चांगलं प्रशिक्षण दिलं गेलेलं असेल, तर खराब खाद्य दिलेल्या घोड्यापेक्षा आणि प्रशिक्षित नसणाऱ्या घोड्यापेक्षा तुमचा घोडा जो चांगलं खाद्य दिलेलं आणि त्याला रोज प्रशिक्षण गेलं जात असेल आणि त्या दिलेल्या प्रशिक्षणाचा तो सराव करत असेल. तिसरा मुद्दा, सराव. खाद्य, प्रशिक्षण आणि सराव. तुमच्या मनाला दिलं जाणारं खाद्य, तुमच्या मनाला दिलं जाणारं प्रशिक्षण आणि तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणाचा सराव, हे मनाच्या संदर्भात. जसं उदाहरणार्थ घोड्याचं उदाहरण यासाठी दिलं, एखादा घोडा आहे, त्या घोड्याला चांगलं खाद्य दिलं जात आहे, त्या घोड्याला चांगलं प्रशिक्षण दिलं जात आहे, दिलेल्या प्रशिक्षणाचा सराव करून घेतले जात आहे त्याच्या मालकाकडून, तर तो घोडा रेसचा घोडा बनतो. तसं तुम्हाला रेसचा घोडा बनायचा असेल तुमच्या मनाला, आणि तुम्हाला रेसचा घोडा आहे रे ते, त्या जिथं माती त्यानं हातात धरलं तर सोनं होते रा, आणि हे काय बंगळं, सोनं हातात धरलं तर त्याची माती होते, असं का म्हणतात लोक? म्हणजे हे याचा अर्थ आहे, तो मनाला सातत्यानं चांगलं खाद्य देतो, चांगलं प्रशिक्षण देतो, चांगला सराव करतो. महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आता, की आता मनाला खाद्य काय दिलं पाहिजे, मनाला प्रशिक्षण काय दिलं पाहिजे.
आणि मनाचा सराव का करून घेतला पाहिजे तर मन विजयी बनेल. आणि एकदा जर तुमचं मन विजयी बनलं तर मित्र मन हरवलं जाणार नाही. मन एकाग्र होईल. मन एकाग्र होईल. आणि हे मग मनाला काय खाद्य दिलं पाहिजे. जसं शरीराला आपण खाद्य देतो तसं आपण आपल्या मनालाही खाद्य लागत असते. आता या मनाला खाद्य काय काय द्यायचं या संदर्भामध्ये आपण थोडक्यात विचार करणार आहोत. मनाला तुम्ही जर सकारात्मक स्वयंसूचना देत गेलात, त्याला सेल्फ टॉक म्हणतात, सातत्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले, ज्यांना निग्रो म्हणून तुच्छ लेखण्यात आलेलं होतं, अशा अब्राहम लिंकनना पराभव होत असताना अनेकदा देखील ते स्वतःला सातत्यानं सकारात्मक स्वयंसूचना देत होते. आणि शेवटी अनेक छोट्या छोट्या निवडणुका जरी हरल्या तर शेवटी त्यांनी जे सातत्यानं मनाला प्रशिक्षित केलं, मनाला सकारात्मक स्वयंसूचना दिल्या आणि तुम्हाला सांगतो ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. जेव्हा हिरकणीला आपलं मूल घरी आहे आणि दरवाजे किल्ल्याचे बंद झाले आहेत असं जेव्हा लक्षात आलं, ती मनानं हारली नाही. आता काहीच नव्हतं, आता इथंच बसते म्हणून मनाला हारलेली माणसं डोक्याला हात लावून बसतात. म्हणून बघा तुम्ही बऱ्याचदा म्हणतात, काय मर्री आली काय रे तुला, डोक्याला हात लावून बसलास, उठ, अशा पद्धतीने म्हणतात. म्हणे मनानं हरलेली माणसं डोक्याला हात लावून बसतात, त्याचबरोबर गुडघ्यात डोकं घालून बसतात. मनानं हरलेली माणसं मान खाली घालून जगतात. मनानं हरलेली माणसं निष्क्रिय होऊन बसतात. आता कोणाचं तोंड बघत नाही मी म्हणतात, कोणाला बोलणार नाही म्हणतात, कोणाकडे जाणार नाही म्हणतात, कोणाचं काही खाणार नाही म्हणतात, कुठंच कोणाला. ही मनानं हरलेल्या माणसाचे लक्षण असतात. कोणासोबत आता मला कोणातच काही इंटरेस्ट झालं नाही. दे रे देवा परमेश्वरा, मला आता घेऊन जा रे, कशाला ठेवलास यायचं तोंड बघायला, अशा पद्धतीनं म्हणतात. ही मनानं हरलेल्या माणसाचे लक्षण असतात. जेव्हा माणसामधली अभिरुची, तुमच्या ध्येयाविषयीची अभिरुची आणि चांगुलपणाविषयीची अभिरुची, थोडक्या सोपं भाषेत सांगतो म्हणजे कळेल, माणसांविषयी, तुमच्या सहवासातल्या माणसांविषयीची तुमच्याबद्दल, त्यांच्या विषयीची कृतज्ञता, त्यांच्याविषयी सद्भावना जर संपलेली असेल, तुमच्या ध्येय जे काही तुम्हाला आयुष्यात करायचं आहे, जे काही साध्य करायचं आहे, काही करून काही फायदा नाही, कोणी कोणाचं नव्हं. अनेक कीर्तनकार तुम्हाला मनानं पराभूत करण्याचं काम करतात. सांगतात कोणी कोणाचं नव्हं, खडकू रुपायला खडकू येत नाही सोबत, कपाळाला लावलेले पैसे काढून घेतात. आणि मग तुम्ही काही नव्ह माय, कोणी कोणाचं नवं. आणि जे कीर्तन संपलं की पाय खोरत बसतात, माझं दे पैसे म्हणून, दे पैसे, म्हणजे जितकं ठरवला होतास बिदागी तेवढं दे, सुपारी दे म्हणतात. काही जण सुपाऱ्या घेऊन माणसं मारतात, तसं हे सुपारी घेऊन लोकांची आर्थिक पिळवणूक करतात. हा तुम्ही जर त्या पैशाविषयी जर लोकांना चांगलं गायडन्स करत असाल, लोकांना सद्मार्गाला नेता असाल, लोकांना मध्ये सुसंवाद घडवण्याचं काम करत असाल, लोकांमध्ये समता, बंधुत्व, न्याय देत असाल, आणि हे सगळं निष्ठेने तुम्ही करत असाल, आणि तुम्ही जे काही मोबदला आवश्यक आहे तेवढा जर त्यांनी दिलेलं ठरलेलं तेवढंच घेत असाल, त्यापेक्षा जास्त, माझी गाडीच पंक्चर झाली ती त्याचं काय, तुम्हाला बराच आता वेळ गेला, तुम्ही कीर्तन वेळेवर सुरू केलं नाही, माझं दुसरं कीर्तन बुडालं, मग त्यामुळं त्याचे पैसे पण मला द्यावं लागतील जास्तीचे, तिथल्या कीर्तनाचं मानधन माझं आता गेलं, त्यामुळे तुम्हाला असला प्रकार करून तुम्ही जर पाय खोरत असाल, हे चुकीचं आहे. ठरलेलं तर तेवढं माणसं देतात सर्वसाधारणपणे, द्यावे, ते ठरलं तेवढं द्यावं, कारण त्याला पण गाडीला पेट्रोल लागते,
त्याचे पण घरामध्ये ते घरातले कामं करत नसल्यामुळं, शेतातले कामं करत नसल्यामुळं त्यालाही घर असते, त्यालाही संसार असते. त्यामुळे त्या संसारासाठी लागणारे पैसे त्याला आवश्यक असतात, ते दिले पाहिजे. परंतु आणि ठरलेल तेवढे दिले पाहिजे. तसं याने देखील ठरले तेवढेच घ्यायला पाहिजे. तर मला सांगायचं हे आहे, या निमित्तानं उदाहरण मला हे द्यायचं होतं या निमित्तानं, की अशा पद्धतीनं कोणी कोणाचं न कोणी कोणाबद्दल काही असं जे सांगितलं जातं, ते माणसं जेव्हा मनाला नकारात्मक सूचना दिल्या जातात, तेव्हा मन हे दुबळं बनते. आणि जेव्हा दुबळं मन बनते, तेव्हा ते मन पराभूत बनते. म्हणून तुम्हाला श्रीकृष्ण आणि अर्जुनाची गोष्ट माहित आहे, जी महाभारताच्या महाकाव्यामध्ये आलेली आहे. त्या महाकाव्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? महाभारतामध्ये श्रीकृष्णाने गीतेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर अर्जुन हरलेला होता मनानं, आणि मनानं हरलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं. त्यांना रडणाऱ्या श्रीकृष्णाला लढण्याची प्रेरणा अर्जुन जे रडत होता, म्हणजे उदास झाला होता, निराश झाला होता, आता मी लढणार नाही म्हणजे धनुष्यबाण खाली ठेवून बसला होता, तेव्हा श्रीकृष्णाने रडणाऱ्या, उदास झालेल्या, निराश झालेल्या अर्जुनाला लढण्यासाठी प्रेरित केलं. आपल्याला कोणाला गोळ्या घालण्यासाठी प्रेरित नाही करायचं. त्यातून आपल्याला काय प्रेरणा घ्यायची एवढं बघा, की आपल्याला एखादा माणूस उदास झालाय, निराश झालाय, मनानं हारला, किंवा तुम्ही स्वतः मनानं हारलात, तेव्हा मनाला सकारात्मक सूचना देऊन विधायक ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरित करणं हे तुमचं ध्येय पाहिजे. आपल्याला आता लोकशाही आहे, कोणाच्या विरोधात त्याला मारून टाक म्हणून असं सांगणं सुद्धा गुन्हा ठरतो. कारण कसं राहते, ते एखादा माणसानं मारून टाकले, त्याला जशी शिक्षा होते तसं त्याला मारून टाकण्यासाठी ज्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं, गुन्ह्याला प्रेरित केलं, त्यालाही शिक्षा होत असते. त्यामुळे आपल्याला आता तशा पद्धतीच्या कोणाला तरी मारून टाकण्याच्या सूचना आपल्याला नाही देता येत. तो दुष्ट असो कसा असो, आपल्याला देता येत नाही. ते कायदा आपल्याला हातात घेता येत नाही. तो कायदा तुम्हाला कोणी त्रास देत असेल, मानसिक, शारीरिक वगैरे, तर त्यावेळेस तुम्ही तशा पद्धतीचं पोलीस स्टेशनला जाऊ शकतात. कायद्याच्या माध्यमातून काय शिक्षा करायची ते करू शकता. आणि एखाद्या वेळेस स्वसंरक्षणासाठी तुम्ही तुमच्यासोबत बंदूक वापरू शकता किंवा पिस्तूल वापरू शकता. लक्षात आलं? तर उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला तो विषय एवढ्यासाठीच आपल्याला घ्यायचा आहे. तो त्या श्रीकृष्णाकडून आपल्याला एवढीच प्रेरणा घ्यायची आहे की श्रीकृष्ण जसं सकारात्मक संदेश देऊन रडणाऱ्याला लढण्याची प्रेरणा दिली, तसं आपण स्वतः जर आपण उदास झालो, निराश झालो, दुःखी झालो, कष्टी झालो, त्यावेळी सकारात्मक स्वयंसूचना देऊन आपण स्वतःमधला आत्मविश्वास वाढवणं, मनाची शक्ती वाढवणं. मनातली शक्ती वाढली की आपला पॉवर वाढतो, म्हणजेच आपले कामं देखील चांगले होतात. तर मित्र, हे एक सकारात्मक स्वयंसूचना हे एक महत्त्वाचं भाग आहे आणि हे सातत्यानं करत राहावं लागतं. याला प्रशिक्षण म्हणतात. मनामध्ये नकारात्मक विचार येणार नाहीत, त्यासाठी काय करायचं? आलेले सकारात्मक विचार त्याला कसे वाढवायचे? मनात सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना रुजवण्यासाठी स्वयंसूचना देणं, चांगलं सकारात्मक ग्रंथांचं वाचन करणं, संतांचं, सत्पुरुषांचं, महामानवांचे चरित्र, आत्मचरित्र वाचणं, त्यांचे प्रेरणादायी विचार वाचणं, लिहिणं, हे अतिशय गरजेचे आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मोटिवेट करतात ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं, एखादं प्रेरणादायी वाक्य तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं. उत्तिष्ठी जागृती वरानी बोधित, उठा जागे व्हा, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, हे विवेकानंदांनी सांगितलेलं. आणि मुळात ते उपनिषदामधलं असणारं वाक्य आपल्याला विवेकानंदांनी जे सांगितलेलं आहे. तर उठा,
जागे व्हा. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. उठा म्हणजे काही शरीर उठत नसते. मन जेव्हा उठते तेव्हा शरीर उठते. कसा आडवा तिडवा वाढलाय उठत नालाय सुद्धा, असं म्हणतात ना. तर मित्र, ही मनानं उठवलं तर उठते. आणि एका वाढलाही नाही समजा एवढंच आहे आणि निराश सुद्धा झालाय त्याने उठत नाही ना. लक्षात आलं का? तर त्यामुळं तुम्हाला ह्या चांगलं सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सत्पुरुषाचे वाचन, संत संगती, चांगल्या विचाराच्या माणसाचे, प्रेरणादायी विचाराच्या माणसाच्या सहवासात राहा. काही माणसांच्या ते माणसं एवढं तुम्हाला नकारात्मक सांगतात. काही माणसाच्या सहवासामध्ये जर तुम्हाला 10 मिनिटं जरी बसलात तुमची बॅटरी ते डाऊन करून टाकतात. असे बॅटऱ्या डाऊन करणारे कलाकार कोण आहेत शोधा. या कलाकारापासून सावध राहा. तुम्हाला सातत्यानं ते टॉर्चर करतात. तुमच्या सातत्यानं तुम्हाला फक्त दोष सांगत राहतात. आणि तुम्हाला एक तर ते दोष सांगत राहतात, तुम्हाला हरवण्याचं काम करणारे माणसं एक सातत्यानं दोष सांगतात. दुसरी गोष्ट ते सगळ्याच्या समोर दोष सांगतात. तिसरी गोष्ट तुम्हाला भय निर्माण करतात. तुमचं काही खरं नाही बरं का, तुमचं काही खरं नाही. तुमच्या विरोधामध्ये फार मोठं कटकारस्थान चालू आहे सध्या. मरता बरं तुम्ही आता. असं झालं तसं झालं म्हणजे तुम्हाला सातत्यानं ते भयभीत कर. त्याचबरोबर ते तुम्हाला हरवणारी माणसं तुम्हाला काय करतात, सातत्याने कन्फ्यूज करतात. तुमचं काही बरोबर होऊ लागलं नाही, हे काय बरोबर नाही म्हणतात, हे काही चुकीचं आहे म्हणतात, याच्यामध्ये फार खतरनाक असते म्हणतात. हे म्हणजे सातत्याने तुम्हाला काय करतात, कन्फ्यूज करतात. तुम्ही ज्या दिशेनं जाऊ लागलात, कुणीही दिशेनं जाऊ लागलात, एखादा व्यापार करू लागतात तर व्यापारातलं काहीतरी नकारात्मक सांगतात. बरं ठीक आहे बाबा, आता मी व्यापार करणार, उद्योग करतो. आता उद्योग करू लागलं समजा, नाही बाबा उद्योगात काही खरं नाही. बाबा ठीक आहे, आता नोकरी करतो, उद्योग पण हे नोकरीचं काय खरं आहे, नोकरीचं काय खरं आहे. म्हणजे सगळीकडं तुम्हाला कन्फ्यूज करून तुम्हाला कुठेच ते म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये एका ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या मताचे शिकार होऊ नका. दुसऱ्याच्या मताचे शिकार होणं म्हणजे मनानं पराभूत होणं, मनाला मारून टाकणं आहे, मनाचा खून करणं आहे. तर ह्या मनाच्या खुनापासून तुम्ही तुम्हाला वाचवावंच लागेल. त्यामुळं मनाची शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला अष्टांग योगाचा साधना करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर अष्टांग योग पतंजली ऋषीने सांगितलेला आहे आणि अष्टांग मार्ग हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे. या 2 मार्गाचा जर अवलंब केला तर नक्की तुम्हाला मी सांगतो, तुमचं मन जे आहे कधीच म्हणजे एखाद्या वेळेस ठीक आहे, तुमचं मन हरणार नाही, पराभूत होणार नाही, तुम्ही मनानं पराभूत होऊन जगणार नाही आणि त्याचबरोबर तुमचं मन सातत्यानं हरवलं जाणार नाही. मन केले तैसे होय, धावडिले तेथे जाय, अशा पद्धतीची मनाची स्थिती तयार होऊ शकते. यासाठी तुम्हाला याच गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. या संदर्भाचे व्हिडिओ माझ्या हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलला आहेत, तुम्ही ते बघू शकता. किंवा तुम्हाला जर ते पाहिजे असतील तर मी माझा नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. 9767704604 या नंबरवर तुम्हाला पाठवले जातील. तर मन का हरवते, मन हरवू नये यासाठी काय करायला पाहिजे, हा दुसऱ्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.